हाय हॅलो नमस्ते. कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. पाहू शकता इथे मी एक भोपळा घेतलेला आहे आणि छोटा भोपळा आहे हो. तर आपल्याला ह्यो संपूर्ण भोपळा घ्यायचा नाही, अर्धाच भोपळ्याचा वापर इथे मी करणार आहे आणि खूप छान अशी मी तुम्हाला रेसिपी थोडीशी वेगळ्या पद्धतीने दाखवणार आहे. आता ह्यो अर्धा भोपळा साईडला ठेवायचा आहे आपल्याला आणि ह्या भोपळ्याची मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे हा भोपळा. त्यानंतर आपल्याला ही वरची सर्व साल आपल्याला काढून घ्यायची अशा पद्धतीने. तर मैत्रिणींनो, चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा आणि एकदा माझ्या अशा पद्धतीने साध्या सोपी रेसिपी ही करून पहा. डब्यासाठी बनवा किंवा घरी खायला बनवा, खूप टेस्टी होती. तर अशा पद्धतीने बघा मी सर्व ही साल काढून घेतलेली आहे. आणि भोपळा कसा मैत्रिणींनो, कवळा भोपळा आहे, निबार भोपळा नाही आहे बिलकुल पण. त्याच्यामुळे साल अशी लगेच निघल्या जाते. ही अशी निबार भोपळा असला की त्याची साल लवकर अशी निघत नाही. आता हे मागचं टोक काढून घ्यायचे आपल्याला, थोडंसं मधोमध असं कट मारून चिरून घ्यायचे. कवळा भोपळा आहे त्याच्यामध्ये मी ते आतला गाभा असतो तो मी काढला नाही. निबार जर असला तर थोडासा गाभा तुम्ही पण काढा. पाहू शकता अशा पद्धतीने मी हे चिरून घेणार आहे भोपळा. जास्त मोठे फोडी मी करणार नाही, एकदम लहान लहान फोडी करणार आहे, जेणेकरून आपल्या ह्या रेसिपीला बिलकुल पण टाईम लागत नाही शिजायला, झटपट होती ही शिजून. बघा अशा पद्धतीने मी ह्याचे काप करून घेते. थोडीशी वेगळी पद्धत आहे मैत्रिणींनो, नाही तर तुम्ही जसं करता तसंच मी पण बनवलेलं आहे. पण तरी पण तुम्ही बघा संपूर्ण, तुम्हाला आवडला तर रेसिपी नक्कीच करून बघा. अशा प्रकारे मी दुसरा पण ह्यो अर्धा भोपळा चिरून घेते. तर पाहू शकता सर्व भोपळा मी अर्धा ह्यो चिरून घेतलेला आहे. तर मोठ्या बाउलमध्ये काढते, जरा हे छोटी वाटी आहे त्याच्यात बसत नाही. आता त्यानंतर काय करायचं आहे, आता हे साईडला ठेवायचे आपल्याला. आता इथे मिक्सरचं एक भांडं घेते आणि त्याच्यामध्ये मी हिरव्या मिरच्या 5-6 मिरच्या घेतल्यात बघा. त्या मिरच्यांची आपल्याला देठ सर्व काढून घ्यायच्यात. तिखट तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता मैत्रिणींनो. काहीकांना तिखट जास्त लागतं झणझणीत, काहीकांना तिखट कमी लागतं, त्याप्रमाणे तुम्ही मिरची इथे टाकू शकता. तर आपल्याला ह्या मिरच्या थोड्या अशा जरा कापून घ्यायच्यात, म्हणजे मिक्सरमध्ये छान बारीक वाटल्या जातात. अख्ख्या मिरच्या जर टाकल्या तर तुकडे मिरच्यांचे राहू शकतात, राहतातच. त्यानंतर काय करायचं, सुकं खोबरं बघा मी थोडं किसून घेतलेलं आहे, ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून द्यायचे. त्यानंतर इथे कोथिंबीर घेतली बघा मी. कोथिंबीरीच्या काड्या आपल्याला त्या पण वाटण्यासाठीच आपल्याला चिरून घ्यायच्यात, कारण कोथिंबीरीच्या काड्यांमध्ये कसं जीवनसत्व असतं, फेकून द्यायचं नाही बिलकुल पण, त्या वाटणामध्ये वापर करायचा ह्याचा. आणि पुढे ही थोडी कोथिंबीर मी ठेवलेली ती आपल्याला फोडणीसाठी ठेवायची, ती पण मी चिरून घेते. कोथिंबीर चिरायच्या आधी स्वच्छ धुवून घ्यायची. कसं माती वगैरे असते, आपण मार्केटमधून आणतो, धूळ असते, त्यामुळे स्वच्छ भाज्या सगळ्या धुवून घ्यायच्या, त्यानंतरच चिरायच्या. आता हे काय करायचं आपल्याला, ह्याच्यामध्ये लसणाची आणि अद्रकची पेस्ट मी टाकणार आहे. आणि हे आपल्याला छान बारीक वाटून घ्यायचे. पाणी मी बिलकुल पण टाकणार नाही, तसंच वाटून घेणार आहे, वाटलं जातं. तर पाहू शकता छान असं मस्त वाटलं गेलेलं आहे. आता काय करायचं आहे आपल्याला मैत्रिणींनो, हे साईडला ठेवते मी इथे. त्यानंतर इथे मीडियम साईजचे बघा मी 2च कांदे घेतलेले आहेत, छोटे छोटे आहेत. तर आपल्याला हे कांदे असे बारीक जरा चिरून घ्यायचे, फोडणीसाठी चिरायचे.
ह्याच्यामध्ये मी टमाटरचा वापर केला नाही. तुम्हाला जर वाटलं टमाटर टाकायचा तर तुम्ही टाकू शकता. मैत्रिणींनो, व्हिडिओ पाहता पाहता लाईक नक्कीच करा. तर पाहू शकता कांदा आपला असा चिरून झालेला आहे. आता इथे गॅस पेटवून घ्यायचा आहे आपल्याला. आणि गॅसवर मी छोटी कढई ठेवून घेते बघा. कारण भाजी आपल्याला थोडी करायची, त्याच्यामुळे मी लहान कढई घेतली. तुम्हाला जर जास्त भाजी करायची असेल तर तुम्ही मोठी कढई पण घेऊ शकता. इथे कढई गरम झाल्याच्या नंतर इथे मी तेल टाकून घेतले. एक पळी तेल टाकले अंदाजे. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. तेल तापल्याच्या नंतर आपल्याला एक अर्धा चमचा मोहरी टाकून घेतली बघा. मोहरी छान तडतडली की जिरं टाकून घ्यायचे अर्धा चमचा. जिरं छान फुललं की कांदा लगेच आपल्याला 2 मीडियम साईजचे कांदे आपण चिरून घेतलेले ते टाकून दिलेत मी. आणि कांदा चांगला आता तेलावर आपल्याला परतून घ्यायचा अशा पद्धतीने. थोडी वरून कोथिंबीर टाकायची तेलावर. कोथिंबीर पण तेलावर चांगली परतून घ्यायची. कोथिंबीरीचा अर्क तेलामध्ये उतरला जातो. भाजीला एक छान मस्त अशी टेस्ट येते मैत्रिणींनो. त्याच्यामुळे तेलामध्ये कोथिंबीर तुम्ही पण टाकीत जा. आता एक चमचा आपल्याला इथे हळद टाकून घ्यायची बघा. हळद तेलावर कांद्यासोबत चांगली परतून घ्यायची. आणि त्यानंतर जे मी वाटून घेतलेलं हिरवी मिरची, लसूण, अद्रक लसणाची पेस्ट, खोबरं ते याच्यामध्ये टाकून द्यायचे. आणि हा मसाला आपल्याला 1 मिनिट चांगला परतून घेऊन छान परतून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने मैत्रिणींनो, एवढी ही भाजी खूप छान होती आणि हेल्दी रेसिपी आहे. शरीरासाठी उत्तम आहे. भोपळ्याची रेसिपी, दुधी भोपळ्याची. तर छान हे मिक्स करून झालेले आहे बघा. हा मसाला चांगला परतला ना म्हणजे कसं भाजीला पण खूप छान टेस्ट येते. आता इथे बघा पावभाजी मसाला एकच चमचा मी म्हणजे छोटा चमचा इथे 1 चमचा पावभाजी मसाला घेतलेला आहे. आणि दुसरे मसाले मी बिलकुल पण ह्याच्यामध्ये टाकले नाही, कारण हिरवी मिरची मी टाकलेली आहे. त्यामुळे दुसरे मसाले मी बिलकुल पण नाही टाकले. फक्त पावभाजी 1 चमचा मी मसाला टाकलेला आहे. आता हे मसाले छान परतून झाले की आपल्याला भोपळा टाकून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये. भोपळा मसाल्यासोबत चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला 1 मिनिट अशा पद्धतीने. मैत्रिणींनो, ह्याच्यामध्ये तुम्ही डाळी टाकू शकता. तुम्हाला जर मुगाची डाळ टाकायची असेल तर किंवा चण्याची डाळ टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता. इथे मी डाळीचा वापर बिलकुल पण केला नाही, कारण मी खोबरं टाकलेलं आहे. त्यानंतर मी दुसरा एक पदार्थ ह्याच्यामध्ये थोडासा टाकणार आहे. चवीनुसार मीठ टाकून घेतले बघा. परत एकदा भाजी वरखाली करून घ्यायची अशा पद्धतीने. मस्त होती ही भोपळ्याची, अगदी टेस्टी भाजी होती. तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता, एवढी छान होती. आता इथे बघा 1 ग्लासला पण कमी पाणी आहे, ते पाणी टाकून घेणार आहे मी. थोडीशी वलसर आपल्याला ही भाजी ग्रेव्ही टाईप अशी करून घ्यायची. जास्त एकदम सुकी पण नाही करायची आणि पातळ पण नाही करायची, ग्रेव्ही टाईपच करायची. आता ह्याच्यावर झाकण ठेवायचे आणि 5 मिनिटांनी भाजी चेक करायची. 5 मिनिटाच्या नंतर आपल्याला झाकण खोलून भाजी वर खाली करून घ्यायची बघा. मस्त भाजीचा रंग आलेला आहे आणि अशी चमचमीत मस्त भोपळ्याची भाजी आपली ही दिसती, पाहू शकता तुम्ही. ते परत एकदा 2 मिनिटं जरा होऊन द्यायची. 2 मिनिटाच्या नंतर भाजी परत चेक करायची आपल्याला. मैत्रिणींनो, भाजी मध्ये मध्ये वर खाली करीत जा, कारण खाली वगैरे लागू शकते. मस्त तरी सुटलेली आहे आपल्या भाजीला, ही खूप छान झाली, पाहू शकता. आता काय करायचे पुढे, इथे मी शेंगदाण्याचं कूट टाकून घेणार आहे. भाजी आपली झाल्याच्या नंतर आपल्याला इथे शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे. साधारण इथे 1.5 पळी मी शेंगदाण्याचा कूट टाकून घेते.
म्हणजे मोठा चमचा आहे हो, 1 चमचा टाकला तरी भरपूर होतं. आता हे सर्व छान मिक्स झाल्याच्यानंतर काय करायचं आहे बघा, भोपळा मस्त शिजलेला आहे. 1 मिनटं फक्त, 1 अर्धा मिनटं झाकण ठेवून घ्यायचे, वाफ काढून घ्यायची फक्त. त्यानंतर तुम्ही पाहू शकता वरून छान अशी मी कोथिंबीर आता टाकून घेणार आहे भाजी हलवून झाल्यावर. बिना डाळीचा पण भोपळा खूप छान होतो. एकदा अशा पद्धतीने नक्कीच करून पहा मैत्रिणींनो. टेस्टी टेस्टी रेसिपी आहे ही भोपळ्याची. मस्त अशी कोथिंबीर वरून छान टाकून घेऊया. तर ही दुधी भोपळ्याची ग्रेव्ही टाईप भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा आणि एकदा अशा माझ्या पद्धतीने भोपळ्याची ही रेसिपी तुम्ही करून पहा. पुन्हा भेटू मैत्रिणींनो दुसऱ्या रेसिपीसोबत. बाय.